मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभोभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये वीरं प्रणम्य भववारिनिधि प्रपोतम् उद्योदिताखिलपदार्थमनल्पपुण्यं निर्वाणमार्गमणवद्य गुणप्रबन्धम् आत्मानुशासनपदं प्रवरं प्रवक्षे लक्ष्मीनिवासनिलयं विलीनविलयं निधाय हृदि वीरम् आत्मानुशासनमहं वक्षे मोक्षाय भव्यानाम। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुतदेवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। आत्मानुशासन ग्रंथ आपण बघतो आहे आणि या ग्रंथामध्ये आचार्यांनी काल आम्हाला सांगितलं की ज्याच्या जीवनात अनेक सोयी सुविधा होत्या अशा काही तुरळक लोकांनी या सगळ्या सुविधांचा पुण्य ऊर्जा उपार्जित करून प्राप्त झालेल्या साधनांचा त्याग करून जीवनामध्ये वैराग्य धारण केलं। आत्मानुभूतीच्या माध्यमातून उत्कृष्ट तपश्चरण करून मोक्षाची प्राप्ती करून घेतली। कदाचित त्या भवात मोक्ष कदाचित काहींना मिळालाही नसेल, परंतु सर्वार्थ सिद्धीसारखी अनुत्तर विमानांची आयु त्या ठिकाणी त्यांनी प्राप्त केलेली आहे। अशा प्रकारचं जे पुण्य कार्य करणारे जीव होते, आत्मानुभूती प्राप्त करणारे जीव होते, ते खरोखर धन्य आहे। आचार्यांना त्यांचा गुणानुवाद केलेला आहे आणि जे काहीही नसताना सुद्धा ज्यांच्या जीवनात ममत्व भाव सुटला नाही, ते मात्र त्यावर आचार्यांना खेदही आहे आणि करुणा देखील अंतरंगामध्ये त्यांच्या विद्यमान आहे। त्यानंतर आमच्या मनुष्य पर्यायीतल्या त्या तीनही अवस्था आहे। या तीनही अवस्था जर आम्ही व्यर्थ घालविल्या तर आमच्यासारखे अभागी आम्हीच आहोत। निदान आयुष्याच्या उत्तरायणात तरी आम्हाला स्वतःला सावरायला हवं आहे। जो आजपर्यंतचा बहुकाळ व्यतीत झाला, उरलेला फार थोडा काळ आमच्या हातात आहे। या काळामध्ये जरी आम्ही धर्माचं आचरण केलं आणि आत्मतत्वात लीन राहण्याचा प्रयत्न केला, सतत चिंतन मनन तत्व निर्णय हा जर केला तर आमच्या जीवनात नक्कीच आम्ही आमची मनुष्य पर्याय सार्थक करून घेऊ शकतो। अन्यथा ही जर पर्याय आमच्या हातातून निघून गेली तर ही परत प्राप्त होणं अत्यंत कष्टसाध्य आहे। जसा एखाद्या कोहिनूर हिरा जर व्यक्तीने समुद्रात फेकून दिला तर परत तो हातात येणं जसं अत्यंत दुर्लभ आहे, त्याप्रमाणे ही पर्याय प्राप्त होणं अत्यंत दुर्लभ आहे। आणि या पर्यायीचा जर आम्ही योग्य उपयोग करून आम्ही आत्मानुभूती सम्यक दर्शनाची प्राप्ती निश्चितच जीवनात करू शकतो। हे बघितल्यानंतर आचार्यांनी सांगितलं की व्यवहारामध्ये एक वेळेलाही अपकार व्यक्त करणाऱ्या व्यक्तीसोबत आम्ही दुरावा ठेवतो, त्याला आमचा शत्रू मानतो, त्याच्यापासून आम्ही दूर राहतो। परंतु अनादिकालापासून हे कर्म आमचं सतत अहित करत आहे। या कर्माने आम्हाला कोणकोणतं दुःख दिलं नाही, सगळ्या प्रकारच्या दुःखांचा सामना आम्हाला या कर्माच्या शरीराच्या अधीन होऊन करावा लागला। आत्मा जर स्वतंत्र असता तर कोणत्याही तऱ्हेचं दुःख त्याला भोगावं लागलं नसतं, पण शरीराश्रित असं दुःख आत्म्याला भोगावं लागतं। भूक तहानेची व्याधी का जीवाला सतवते? कारण शरीर आहे। शरीर आहे म्हणून ही परत भूक तहान याची विवंचना आहे। आम्हाला डासकाट असतात शरीर आहे म्हणून। अशा प्रकारच्या या सगळ्या उपसर्गांना परिशहांना आम्ही जीवनात नाम कर्माच्या उदयाने हे शरीर प्राप्त झालं आणि शरीराशी आम्ही तन्मयता मानतो आणि म्हणून आम्हाला हे सहन करावं लागत आहे। तर अशा प्रकारचे
कदाचित मुनींच्या जीवनात तर एवढे 22च परिशह आहे, पण श्रावकांच्या जीवनात तर आणखी कितीतरी परिशह त्या ठिकाणी आहेतच. सगळं दुःख त्याच्या जीवनात आहे, हे त्याला सहन करावं लागतं. म्हणजे अशा प्रकारे हे कर्म आमच्यावर सतत अपकार करत आहे आणि तरी देखील याला जीवनात कर्मानी मला दुःख झालं की मी पराधीन बनलो असं मात्र वाटत नाही आणि त्याच्याशी याचं अजून सख्य जे आहे हे सुटत नाही. अजून मित्रत्वाचे संबंध त्याचे त्या ठिकाणी कमी होत नाही. आचार्यांना याबद्दल देखील आश्चर्य वाटतं. काल आम्ही श्लोकाचं उच्चारण केलं होतं, परत एकदा वाचू. बाल्येऽस्मिन् सदनेन ते विरचितम् स्मर्तुं च तन्नोचितम् मध्ये चापि धनार्जन व्यतिकरे तन्नास्ति यन्नापितः वार्धिक्येऽप्यभिभूय दन्तदलनात् आचेष्टितं निष्ठुरं पश्चाद्यापि विधेर्वशेन चलितुं वाञ्छस्य हो दुर्मते अस्मिन् काले यद अनेन ते विरचितम. ते म्हणजे या ठिकाणी कर्म लावायचंय की या बाल्यकालामध्ये या कर्मानी आम्हाला जे जे काही दुःख दिलेलं आहे त्याचं स्मर्तुम न उचितम, त्याचं मी स्मरण करणं देखील उचित समजत नाही. कशा प्रकारचं दुःख गर्भामध्ये जीवानी भोगलं असेल, कशा प्रकारे पराधीनतेनी त्यांनी बालपण व्यतीत केलेलं आहे. काही दुखत असेल, शारीरिक कष्ट झाले तरीही ते त्याला व्यक्त करता येत नव्हते. भूक लागली तरीही ती वेदना त्याला शब्दामधून व्यक्त करता येत नव्हती. अत्यंत कमी जागेमध्ये 9 मास पर्यंत त्याला निवास करावा लागला. अशा प्रकारचं हे सगळं दुःख आम्हाला कर्माच्या माध्यमातून प्राप्त झालेलं आहे. आचार्य म्हणतात याचं स्मरणही करणं आम्हाला उचित वाटत नाही. प्रत्येकाने ते दुःख जीवनात अनुभवलेलं आहे, पण आम्हाला त्या बालपणीचं स्मरण नाही, म्हणून आचार्यांनी फक्त आम्हाला त्या ठिकाणी जाग केलेलं आहे की बघ असं तू दुःख भोगलेलं आहे. नंतर मध्ये चापी धनार्जनम व्यतिकरे, मधला काळ थोडासा आम्ही धर्मपुरुषार्थ करू असं वाटत असताना आमच्यावर जबाबदारी येऊन पडली. धनार्जनाचं कार्य आमच्या जीवनात आलं आणि त्या धनाच्या असं काही बेहोशीमध्ये आम्ही मागे लागलो की आमच्या पोटापेक्षा पेटी भरण्याचा विकल्प आमच्या जीवनात अतोनात प्रमाणात उपलब्ध झाला. स्पर्धा एवढी जीवघेणी बनली की आम्ही त्या पैशाच्या आहारी बनून आमचं आत्महित मला साधायचं आहे हे देखील त्या ठिकाणी विसरून गेलो. अशा प्रकारचं त्या धनार्जनाच्या आम्ही मागे लागलो आणि आमचं पूर्ण तारुण्य, ना आम्हाला भूकेची तिथे वेदना जाणवली, न तहानेची वेदना जाणवली, न ऊन थंडी पाऊस कोणत्याही वेदना न त्याची पर्वा न करता आम्ही एक अर्थपुरुषार्थाच्या मागे लागलो आणि अशा तऱ्हेने आमचा मध्यकाल देखील आम्ही व्यतीत केला. वार्धक्य अपि, आता वार्धक्य आलं. वार्धक्यामध्ये या कर्मानी काय केलं तर या कर्मानी आम्हाला वार्धक्यात निर्दयतापूर्वक दंतदलन, आमचे दात पाडले, तर आमच्या डोळ्यांची दृष्टी अधू केली, कानांनी ऐकू येत नाही अशा प्रकारची परिस्थिती आली. धड आम्हाला चालता येत नाही, उभं राहता येत नाही, अशा प्रकारची सगळी दयनीय अवस्था वृद्धापकाळामध्ये या कर्माच्या अधीन होऊन झालेली आहे. म्हणजे आमचं कर्म तशा प्रकारचं, आमच्या आता जे काही नो कर्म वर्गणांचं आम्ही ग्रहण करतो आहे प्रतिसमय, वार्धक्यामध्ये आमच्या ह्या कर्मवर्गणा नो कर्मवर्गणा देखील अशाच शिथिल रूपाच्या आमच्याकडे आल्या की आमचं जे काही सौंदर्य होतं हे सौंदर्य देखील नष्ट झालं. सगळ्या वार्धक्याच्या सुरकुत्या पडल्या चेहऱ्यावर, जे काय असेल ते सगळं वार्धक्याने त्या ठिकाणी आलेलं आहे. वृद्धावस्थेमध्ये देखील म्हणून सांगतात निर्दयतापूर्वक दंत दलन अशा चेष्टांनी या कर्मानी तुझा सतत सतत अपमान केलेला आहे, तिरस्कार केलेला आहे आणि तू
तुला एवढं अहित करून सुद्धा आजही तू त्या कर्माच्या अधीन होऊन प्रवृत्ती करण्याची इच्छा त्या ठिकाणी करतो. पश्चादपि विधेहे वशेन, अशा प्रकारे विधीच्या वशभूत कर्माच्या वशीभूत होऊन तुझी दशा झाली. परंतु वांछसी अहो दुर्मते, हे दुर्मती, हे दुर्बुद्धी, तुझी बुद्धी फिरलेली आहे म्हणून त्या अपकार केलेल्या कर्माला देखील तू वांछसी, तू त्याचीच अभिलाषा जीवनात करतो आहे. म्हणजे हा अज्ञानी प्राणी दुसऱ्यांच्या विषयात हिताहिताची कल्पना करून तदनुसार स्वतः हा मित्र आहे की शत्रू आहे हे ठरवितो. पण वास्तविकतः जगामधला कोणताही व्यक्ती याचा शत्रू मित्र होत नाही. शत्रू आणि मित्र खरं कोण असेल, मूळ कारण जर आम्ही शोधलं तर हे कर्म आमचं शत्रू म्हटले पाहिजे. पण त्याकडे आमचं लक्ष नाही. पहिल्यांदा तर शरीर प्राप्त करून दिलं आम्हाला, जे आमचं नाही, नामकर्माचं आहे. ते नामकर्माच्या उदयात जीवाचा संबंध त्याच्याशी आलेला आहे. हे सगळं जे काही आहे हे अघाती कर्माच्या उदयात जीवाला असं स्वरूप प्राप्त झालेलं आहे की यामध्ये जीवाचं काहीही नाही. शरीर प्राप्त होणं हे जीवाचं कधीही असू शकत नाही. उच्च नीचता जीवाची कधीही असू शकत नाही. नंतर विशिष्ट याच्यामध्ये राहणं, अवगाहनेत, हे पण जीवाचा स्वभाव नाही आहे. आणि तरी हा असा स्वभाव नसणारा पर्याय जीवाला प्राप्त करून दिला. अशा प्रकारचं हे अघाती कर्म देखील जीवाला असं रूप प्रदान केलं की जी जीवाचं कधी वास्तविक नव्हतंच आणि नाहीच. त्याकडे मात्र आमचं लक्ष जात नाही आणि आम्ही या सगळ्या विवंचनेमध्ये, वृद्धावस्थेमध्ये शरीर शिथिल झालं, शरीरामध्ये विकृती आल्या आणि तेही कशामुळे झालं तर नो कर्मवर्गण आमच्या ज्या प्रती समय येत आहे आणि आमच्याजवळ नो कर्मवर्गणांचं ग्रहण हे आमच्या औदारिक मिश्र, म्हणजे मनुष्य जर असेल तर औदारिक मिश्र अवस्थेपासून त्या कर्मवर्गणा आमच्याजवळ निरंतर निरंतर येत आहे. अशा प्रकारे त्याच्या ह्या कर्मवर्गणा पुढे पुढे मात्र आता त्या इतक्या अनुकूल आम्हाला राहत नाही. त्याचा मधला जो अनुभाग आहे हा देखील क्षीण क्षीण होतो आणि म्हणून आम्हाला हे शरीर देखील पुढे कधी सुटेल, कष्टकारक आहे हे जाणवतं. शरीराविषयी तशी भावना येते, पण याच्या मागे असलेलं कर्म याला मात्र हा जाणत नाही. आणि अशा तऱ्हेने या कर्मावर याला कधीही क्रोध येत नाही, कर्माचा कधी प्रतिकार करावा असं वाटत नाही आणि परत याच्यात अधीन हा जीव राहण्याचा प्रयत्न करतो. ही सगळी अशा प्रकारची दुःखदायक जीवनात प्रवृत्ती एक कर्माशी सख्य जोडल्यामुळे त्याची होते आहे. आता वृद्ध अवस्था ज्यावेळेला झालेली आहे, वृद्ध अवस्था ज्यावेळेला होते, इंद्रियांची शिथिलता येते आणि इंद्रियांची प्रवृत्ती कशा प्रकारची होते हे परत या श्लोकामध्ये आचार्य सांगतात. अश्रोत्रीव तिरस्कृता परपरे पर तिरस्कार श्रुतीनां श्रुतिः चक्षुर्वीक्षितुमक्षमं तव दशां दुष्यामि वान्ध्यं गतं भित्तेवाभिमुखान्त कादति च तरां कायोप्ययं कंपते निष्कंपस्त्वमहो प्रदीप्त भवने प्यासे जरा जर्जरे. अश्रोत्रीव हे कान आहे. वृद्धावस्थेमध्ये हे कान काय, तिरस्कार श्रुतीनाम श्रुती, ही तिरस्कार युक्त दुसऱ्यांकडून जे अपमानकारक बोलल्या गेलेलं आहे, निंदा वचन बोलल्या गेलेलं आहे, ते आमच्या कानांना आता ऐकू इच्छित नाही. म्हणून आता काय आलेलं आहे, जी ऐकण्याची शक्ती होती ती शक्ती क्षीण झालेली आहे. आचार्यांनी बैरा हा शब्द वापरला नाही, आचार्यांनी वापरलं
की म्हणजे तिरस्कार पूर्ण वचनांना कान ऐकू इच्छित नाही. कान ऐकू इच्छित नाही म्हणजेच त्याची ऐकण्याची शक्ती क्षीण झालेली आहे. हा जीव बहिरा झालेला आहे. का? कारण तारुण्यामध्ये सगळेजण वाहवा करतात, स्तुती करतात, परंतु ज्या वेळेला वार्धक्य येतं त्या वार्धक्यामध्ये ती जी म्हातारी व्यक्ती असते ती कुणालाच नको असते. तिचं बोलणं देखील कुणाला ऐकावंसं वाटत नाही. तिच्याशी चार प्रेमाच्या गोष्टी देखील बहुतांश ठिकाणी बोलल्या जात नाही. ती एकाकी पडते. तिच्याशी संभाषण करण्याची देखील कुणाला गरज त्या ठिकाणी वाटत नाही. आणि हे बरोबर कानांनी हेरलं. कानांना ऐकू येत नाही म्हणजे तिचं संभाषण करण्याचं देखील त्या ठिकाणी जे काही होतं कर्ण इंद्रिय हे देखील आता शिथिल झालेले आहे. कान देखील आता हे अपमानास्पद तिरस्कारिक असं वचन बोललेलं ऐकू इच्छित नाही. विधीनी ही व्यवस्था केली असं सांगायचंय. नंतर चक्षूंची स्थिती कशी झाली? म्हणजे चक्षु देखील असे झाले की ही तुझी घृणित दशा. दुःशाम म्हणजे घृणित दशा. ही बघण्यासाठी नेत्र देखील आता तयार नाही. त्याला देखील हे वार्धक्यातलं तुझं रूप बघायचं नाही. बाकीच्यांना तर बघायचं नाहीच आहे. ते तर बघणारच नाही आहे. ज्या सौंदर्याला अनेक लोक वळवळून बाहेरून बघत होते ते सौंदर्य आता पूर्णतः ढासळलेलं आहे. त्यामुळे याच्याकडे कुणीही आता बघत नाही. बाकी बघत नाही हे तर ठीक आहे, पण याचे स्वतःचे डोळे देखील स्वतःचं हे वार्धक्याचं रूप पाहू इच्छित नाही. आणि म्हणून त्यांनी जणू काही काय केलेलं आहे, चक्षुः वीक्षितम अक्षमम. चक्षु देखील आता अक्षम बनले. क्षमा म्हणजे सामर्थ्य त्याच्यामध्ये आता बघण्याचं राहिलेलं नाही. नंतर भित्तेव अभिमुख अंतकात अतिचिराम. अंतक म्हणजे यम किंवा काल. हा काल तुझ्या समोर येणारा म्हणजे त्या यमाला पाहून तुझं शरीर देखील काया अपि अयम कप्यते. ही काया देखील आता कापते. म्हणजे जो वृद्ध व्यक्ती आहे तो चालताना त्याचा कंप असतो. हातामध्ये कंप आहे, पायामध्ये कंप आहे, काठी पण हलते आहे. याच्यावरून त्यांनी तुझी पूर्ण काया देखील अशा प्रकारे तो मृत्यू समोर दिसतोय, तुला प्रतिक्षण दिसतोय आता. आणि तो प्रतिक्षण दिसणारा मृत्यू त्यामुळे तुझी काया अशी कंपायमान होते आहे. जणू काही तो माझ्या सन्मुख आहे, कधी माझ्यावर घाला घालेल. आणि या भीतीने तुझी काया देखील कापते आहे. याप्रमाणे ही वृद्धावस्था आहे, जरा जर्जरे. अशा प्रकारची ही तुझी वृद्धावस्था आहे. म्हणजेच काय, एका दृष्टीने हे तुझं जे जीर्ण शीर्ण शरीर आहे हे कसं आहे, प्रदीप्त भवन आहे. आग लागलेल्या एखाद्या प्रासादाप्रमाणे आहे. आता तो प्रासाद किती सुरक्षित आहे. ज्या प्रासादाला चारी बाजूंनी आग लागलेली आहे त्या प्रासादातून बाहेर पडण्याचा आता मार्ग कोणताही उरलेला नाही. अशा त्या प्रदीप्त असणाऱ्या प्रासादामध्ये एखादी व्यक्ती, मी या माझ्या पलंगावर अगदी निश्चिंत आहे इथपर्यंत आग पोचू शकत नाही, अशी जर तो वल्गना करत असेल तर त्याचं ते कथन जसं चुकीचं आहे, तर त्याची जी मान्यता जशी चुकीची आहे, त्याप्रमाणे या अशा जीर्ण शीर्ण जळणाऱ्या शरीररूपी या भवनात हा आत्मा मात्र अजूनही निश्चिंत हा निष्कंप हा त्वम. तू निष्कंप कसा काय राहू शकतो? तुला दिसते आहे की चारी बाजूंनी अशा प्रकारची संकटाची अग्नी त्या ठिकाणी धगधगते आहे आणि तू मात्र स्वतःला अजर अमर असा मानतो आहे आणि अत्यंत शांत बसलेला आहे. शांत बसलेला आहे या दृष्टीतून की तू यत्किंचित देखील धर्म जीवनात करत नाही. हे तुझं शांती ही काय कामाची? तुला धर्म करायलाच हवा आहे. अशा प्रकारे आचार्य त्या ठिकाणी उत्प्रेक्षा किंवा अशी अलंकार वापरून ही गोष्ट आमच्या अंतरंगात ठसविण्याचा प्रयत्न करत आहे.
मरण कोणत्याही परिस्थितीत जीवाला येणार आहे. म्हणून समजूतदार व्यक्ती मरणाच्या आधी परलोक कसा सुधारेल या संबंधी प्रयत्न करत असतो. कारण आमचे समजा काही आयुष्य, फार थोडं आयुष्य आमचं आता जीवनात आहे, याचा उपयोग आता आम्हाला काय करायचा आहे? इहलोक तर आमचा व्यतीत झाला, बहुतांश सगळा संपलेला आहे. आता परलोक आमचा व्यवस्थित झाला पाहिजे आणि जाता जाता हा इहलोक पण साधल्या गेला पाहिजे. हा इहलोक त्यावेळेला साधल्या जाईल ज्या वेळेला मरणसमयी आमच्या मनामध्ये परमेष्ठीचं चिंतन राहील, ओठांवर अर्हंत सिद्ध नाव राहील आणि कायेने देखील नमस्कार घडेल. त्यावेळेला आमचं हे इहलोक सुधारणार आहे. आणि हा इहलोक जर सुधारला तर आमचा परलोक देखील निश्चित सुधारणार आहे. जो आपलं मरण याची देही याची डोळा बघू शकतो, मरताना शेवटच्या श्वासापर्यंत ज्याचा आत्मा सजग आहे, देह आणि आत्मा ही विलगीकरणाची प्रक्रिया जो साक्षात अनुभवू शकतो. अनेक उदाहरणं असे आहे. संत मीराबाईचं उदाहरण आम्हाला सांगता येईल. मीराबाईला काय दिल्या गेलं? विषप्राशन करण्यासाठी बाध्य केल्या झालं. कारण ती श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये एवढी वेडी झाली होती, एवढी ठार वेडी झाली होती की तिला श्रीकृष्णाशिवाय काही सुचत नव्हतं. अर्थात तिच्या पतीला, म्हणजे राजा होता तो, आणि त्याला ही गोष्ट पटली नाही आणि सगळ्यांच्या सांगण्यावरून तिला विषाचा पेला दिल्या गेला आणि विषाचा पेला दिल्यानंतर तिला ते प्राशन करण्यासाठी बाध्य केलं. आणि ते करत असताना सुद्धा ती त्या आनंदात हरिनामाचा मनामध्ये धून, ओठांवर तशाच प्रकारची गीत आणि कायेचं विलिनीकरण अशा तीनही प्रक्रिया तिच्या जीवनात त्यांनी याची देही याचे डोळा पाहून आपलं जीवन कृतार्थ करून घेतलं. आम्ही त्याला काय नाव देऊ हे वेगळं, परंतु अशा प्रकारची ही परिस्थिती आणि पंचम काळातली घटना आहे. शांतीसागर महाराजांचं आम्हाला उदाहरण सांगता येईल. कशा प्रकारे त्यांनी अगदी सकाळच्या वेळेला सुद्धा पंचामृत अभिषेक बघितला, गंधोदक लावलं आणि पद्मासन अवस्थेत नाही पण बसलेल्या अवस्थेत सुखासनामध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. एवढं सामर्थ्य आताही आम्ही कुंथलगिरीला अशाच प्रकारचा अभूतपूर्व सोहळा त्या ठिकाणी ऐकलेला आहे, पाहिलेला आहे युट्यूबवर. तर अशा या संतांनी आपली काया इहलोक सफल करून घेतला आणि त्यांचा इहलोक सफल झाला. त्यांचा निश्चितपणे परलोक देखील सफल होणार आहे. त्यांना निश्चित देवायुचा बंध पडला होता. याचं कारण कोणत्याही आयुचा बंध पडला असेल तर असं समाधी मरण होऊ शकत नाही. आणि दुसरी गोष्ट, व्रत नियम पाळण्याचा परिणाम त्याच जीवाला होतो ज्या जीवाला देवायुचा बंध पडलेला आहे. आणि देवायू म्हणजे एवढं होशपूर्वक ज्याचं मरण झालं तो निश्चित वैमानिक देवात झालेला आहे. भवनत्रिकामध्ये तो गेलेला नाही हेही निश्चित आहे. आणि त्या ठिकाणी वैमानिक देव होणं म्हणजे काय आहे? वैमानिक देव होणं म्हणजे अकृत्रिम चैत्यालयांची वंदना करणं आहे. अकृत्रिम चैत्यालयाची वंदना आहे. त्या ठिकाणी पंचकल्याणिकामध्ये सहभागी होणार आहे. भगवंतांच्या समवशरणामध्ये साक्षात जिनवाणी रसपान करणं आहे. म्हणून वैमानिक जातीचे जे देव होतील त्यांचं हे अशा प्रकारचं उत्कृष्ट परलोकाच्या माध्यमातून ते त्याही ठिकाणी आत्मकल्याण करू शकतात. एवढी अशा प्रकारची जी मनुष्याला सुविधा नाही, ती सुविधा त्या देवपर्यायीतल्या जीवांना प्राप्त होते. नंदीश्वर द्वीपापर्यंत 13 द्वीपापर्यंत ते जाऊ शकतात समवशरणात. कोणत्याही तीर्थंकरांच्या समवशरणामध्ये ते जाऊ शकतात. तर अशी त्यांची त्या ठिकाणी साधना म्हटली पाहिजे. आता जे विषयामध्ये निमग्न आहे या जीवांना आचार्यांनी परत उपदेश दिलेला आहे. कारण सगळा ग्रंथ आम्हाला आमच्यावर घटित करायचा आहे. हे आत्मानुशासन जो ग्रंथ आहे हा स्वतःच्या
आत्म्याचं अनुशासन करण्यासाठी लिहिलेला आहे. दुसऱ्यांना उपदेश कमी आणि स्वतःच्या अंतरंगामध्ये आम्ही किती तो आचरणात आणतो हे महत्वाचं आहे. यातला एक एक शब्द आम्हाला स्वतःवर लावायचा आहे. आचार्य सांगतात की जे विषयमग्न जीव आहे त्यांनी ज्या ऐहिक जीवनात उक्ती असतात, म्हणी असतात, त्या देखील खोट्या ठरवलेल्या आहे. सामान्य जीवनात म्हण आहे की अतिपरिचयात अवज्ञा. ज्या व्यक्तीचा अतिपरिचय असतो ती व्यक्ती कितीही मोठ्या स्थानी असली तरी देखील तिथे तिची अवज्ञा होती, तिला सर्वसामान्याप्रमाणे वागविल्या जातं. म्हणून अतिपरिचयात अवज्ञा अशा प्रकारची एक सुक्ती ही संस्कृत काव्यामध्ये आहे. आणि त्या सुक्तीचा आधारण घेऊन आचार्य सांगतात की ही सुक्ती आहे की नवे भवेत प्रीतिरीती, की नवीन गोष्टींची आम्हाला आवड असते आणि जुन्या गोष्टींबद्दल आम्हाला थोडासा तिरस्कार असतो किंवा जुनी टाकून द्या आता आणि नवीन घ्या, अशा प्रकारची ही मनोवृत्ती असते. पण आचार्य या ठिकाणी सांगतात ही सुक्ती देखील, ही म्हण देखील या विषयासक्त जीवांनी खोटी ठरविलेली आहे. कशी ठरवली खोटी ते पहा. अतिपरिचयात अवज्ञा नवे भवेत प्रीतिरीती जन्मवादः तम किमिति मृषा कुरुषे दोषासक्तो गुणेश्वरतः. अतिपरिचयात अवज्ञा, जे काही अतिपरिचय असेल एखाद्या गोष्टीचा, वारंवार खूप परिचय असेल, घनदाट परिचय असेल, त्यावेळेला काय होते की त्याची अवज्ञा होते. त्याचा जो मान सन्मान राहायला पाहिजे तो समजा राहत नाही. एखादा खूप मोठा मंत्री आहे आणि त्या मंत्र्याचे आणि आमच्या अगदी घरच्या सारखे जवळचे संबंध आहे, निकटचे संबंध आहे, तर त्या मंत्र्याचा जो काही मान आमच्या घरी व्हायला पाहिजे तो तसा काही आम्ही करू शकत नाही. त्याला आपण एक मित्रत्वाच्या नात्याने वागवतो. अशा प्रकारची त्याची एक प्रकारे अवज्ञा केली जाते. म्हणजे अतिपरिचय असणाऱ्या व्यक्तीची ती कितीही गुणवान असली तरी अवज्ञा होते. आणि नवीन वस्तू जी काही असेल त्या नवीन वस्तूमध्ये लोकांचं साधारणतः प्रेम असतं, अशी जी लोकोक्ती आहे. पण आचार्य या ठिकाणी हे सांगतात की तम किम इति मृषा कुरुसे, तू ती उक्ती देखील खोटी ठरवली आहे. कारण कारण काय की अनादी कालापासून तू कशात आसक्त होता? दोषामध्ये आसक्त होता, विषयांमध्ये आसक्त होतात. नवनवीन विषय, पण जुनेच विषय नवीन रूपात तर आले तर तुला ते नवीन वाटत होते आणि त्याचा तुझा परिचय पण होता, अतिपरिचय होता. आणि असं असताना देखील तू त्या दोषांमध्येच आसक्त राहिलास. साधारण नियम हा आहे की जे अतिपरिचय असेल त्या ठिकाणी आम्ही दूर होतो, पण तू मात्र त्या दोषांचा अतिपरिचय असताना सुद्धा त्या दोषांना दूर करू शकला नाही. तिथे तू आसक्त राहिला आणि नवीन मध्ये प्रीती तुझी व्हायला पाहिजे होती. म्हणजे जे रत्नत्रय गुण आहे त्या गुणांमध्ये तू अनुराग करायला पाहिजे होतास, पण मात्र तुला त्याचा अनादरच वाटत आला. तू त्यालाही कधी प्रेमाने स्वतःच नवीन आहे याला अंगीकार करून पाहू द्या, अशा प्रकारची भावना तुला कधीही झाली नाही. म्हणजे त्या उक्तीला देखील तू खोटं ठरवलेलं आहेस. अत्यंत सुभाषित, हे प्रसिद्ध असं सुभाषित आहे संस्कृत मधलं. ते थोडं वेगळं आहे पण साधारणतः या संबंधातलं आहे की अतिपरिचयात अवज्ञा सतत गमनात अनादरो भवती मलये भिल्ल पुरंध्री चंदन तरुकाष्टमिंधनम कुरुते. वरची ओस एक अर्धी ओस सेम आहे की अतिपरिचयात अवज्ञा. अतिपरिचय असताना व्यक्तीची अवज्ञा होत असते. अवज्ञा कशी होते तर त्यांनी सांगितलं सतत गमनात अनादरो भवती. एखाद्या व्यक्तीकडे आपण नेहमी नेहमी जात असू, वारंवार जात असू, तर तो काय म्हणेल, हा नेहमीचाच पाहुणा आहे, याची काही सरबराई करायची गरज नाही. त्याच्याविषयी एक प्रकारचा अनादराचा भाव व्यक्त होतो.
उदाहरण सांगितलं त्यांनी की मलये भिल्ल पुरंध्री. मलयगिरी पर्वतावर, मलयगिरी पर्वत हा चंदनाच्या लाकडांसाठी प्रसिद्ध असणारा पर्वत आहे. आम्ही खाली दक्षिणेतलं मलय प्रांत पाहू. त्या ठिकाणी एखादी भिल्ल पुरंध्री आहे. पुरंध्री म्हणजे स्त्री, भिल्ल जातीची स्त्री आहे की जी त्या मलयागिरी वनामध्येच राहते. आता ती मलयागिरी वनामध्ये राहत असल्यामुळे तिला चंदनाचे वृक्ष हे परिचित आहे. तिच्याशी नेहमीच तिला ते वृक्ष तोडते ती, आणि त्याच वृक्षांना ती जाळते पण. चंदन तरु काष्ट इंधनम कुरुते. चंदन तरूचं लाकूडच त्या ठिकाणी ते इंधन म्हणून वापरतं. त्याची बहुमूल्यता कळत नाही की चंदनाच्या झाडाला किती किंमत असते हे त्या भिल्लीन स्त्रीला कळू शकत नाही, आणि त्यामुळे ती चंदनाच्या लाकडाचा इंधन म्हणून जसा वापर करतो त्याप्रमाणे अतिपरिचय असलेल्या ठिकाणी अवज्ञा होत असते. नवेर भवती प्रीती. जे नवीन काही असेल त्या ठिकाणी प्रीती असली पाहिजे. ही उक्ती आचार्य या ठिकाणी सांगतात की ही उक्ती देखील तू खोटी ठरवलेली आहेस. आता व्यसनी जीवातला हिताहिताचा अभाव. जे व्यसनी असतात याचा अर्थ की विषयांच्या मध्ये जे आसक्त आहे त्यांनी पूर्ण आपल्या बुद्धीचा, समीचीन बुद्धीचा त्याग केलेला आहे. काय चांगलं काय वाईट हे त्यांना कळत नाही. वास्तविकतः ज्ञानार्जनाचा फायदा हा आहे. ज्ञानार्जनाचे 3 फायदे आहेत. एक हान, एक उपादान आणि तिसरं उपेक्षा. लक्षात घ्या, 3 फायदे ज्ञानाचे. पहिला तर अज्ञान नाश हा प्रत्यक्ष फायदा आहे की जेवढं ज्ञान आम्ही मिळवू तेवढा आमच्या अज्ञानाचा नाश होणार आहे. लोक म्हणतात अज्ञानात सुख असतं. आचार्य सांगतात अज्ञानात सुख अजिबात नाही. ज्ञानानेच तुला खरं सुखाची प्राप्ती होणार आहे. म्हणून पहिला ज्ञान ग्रहण करण्याचा फायदा आहे की आमच्या अज्ञानाचा नाश होणार आहे. दुसरा परंपरेने ज्ञानाचा फायदा हा आहे की हान, उपादान आणि उपेक्षा. जे काही आम्हाला वाईट आहे, अहितकारी आहे त्याची आम्हाला हेय बुद्धी आमच्या जीवनात येणार आहे. म्हणजे आम्ही ते नको, आम्हाला हे काढायचं आहे ही बुद्धी राहील. याला म्हणायचं हान. दुसरं उपादान. जे माझ्यासाठी अनुकूल आहे हे मला ग्रहण करायचं आहे. ही उपादान बुद्धी हे ज्ञानाचं फळ आहे. आणि तिसरं उपेक्षा. उपेक्षा, मला जीवनामध्ये परापासून काहीही कर्तव्य नाही. परवस्तू जशी आहे तशी आहे. मी माझ्या योग्यतेने आहे. त्यांचा आणि माझा हा फक्त निमित्त नैमित्तिक संबंध आहे. मी माझ्या उपादानानेच काहीही करू शकतो. मी स्वतंत्र आहे. अशा प्रकारे ज्ञानाचा जेव्हा परिणाम विलक्षण रूपाने होईल त्यावेळेला जीवनात खऱ्या अर्थाने आम्हाला ज्ञानाची फलप्राप्ती होणार आहे. म्हणून या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. ज्ञानाचं फळ काय हे कुणी विचारलं तर पहिल्यांदा तर अज्ञानाचा परिहार हे ज्ञानाचं फळ आहे. आणि हान, उपादान आणि उपेक्षा हे पण परंपरेने ज्ञानाचं फळ म्हटल्या गेलं. आता व्यसनी जीव जो आहे, जो कशामध्ये, विषयांमध्ये आसक्त आहे, विषय ज्याला सोडवतच नाही, विषयांचं ज्याला व्यसन जडलेलं आहे, ऍडिक्ट झालेला आहे तो त्या विषयांप्रती. किती ठराविक वेळ झाली की त्यावेळेला तो भोगणं हे अशी त्याची बायोलॉजिकल सिस्टीम निर्धारित झालेली आहे. अशी व्यसनी व्यक्ती, तिला हिताहिताचा विवेक जीवनात असत नाही. दोषांमध्ये आसक्त आणि व्यसनी होऊन हिताहिताची भावना न करता हा जीव संसारामध्ये जन्म मरणादी अनेक दुःख भोगतो आहे. उद्याला आपण हे पुढचं पाहू. तसं उद्याला आपला क्लास नाही होणार. थोडी जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ को. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम
नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सव्वसाहुणं. सर्वांना जय जिनेंद्र.